हॅलो गुड मॉर्निंग ट्रेडर्स. आज 8 फेब्रुवारी 2024 सर्वांचं स्वागत आहे रॉयल बुल्स यूट्यूब चॅनलमध्ये. वेळ झाली आहे प्री मार्केट इन्साइट्सची. मी अक्षय तुमच्यासाठी घेऊन आलोय प्री मार्केट इन्साइट्स. तर चला बघूया आपलं मार्केट आज कुठे ओपन होऊ शकतं, कोणत्या प्रकारच्या ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला मार्केटमध्ये मिळू शकतात आणि त्यासाठी आपण कशा प्रकारे प्लॅन करू शकतो. सो तुमच्यासमोर निफ्टीचा चार्ट आहे. आज निफ्टीची एक्सपायरी आहे आणि सर्वात महत्त्वाचं आज आरबीआयची पॉलिसी सुद्धा आहे. आज आरबीआयची इंटरेस्ट रेट डिसिजन येणार आहे. सो येस, प्राइस जी आहे तर आपण खूप जास्त मुवमेंट एक्सपेक्ट करण्यापेक्षा आज प्राइस थोडंसं फ्लॅट सुद्धा ट्रेड करू शकते. या गोष्टीची जास्त पॉसिबिलिटी मे बी आज असेल. सो चलो देखते हैं कि क्या हो सकता है, बघूया काय होऊ शकतं आज. सो तुम्हाला दिसतंय की काल जे आहे जसं ज्या प्रकारे आपण डिस्कस केलं होतं, प्राइसने जे आहे गॅप अप ओपन प्राइस झाली आणि त्यानंतर प्राइस सरळ गॅप अप ओपन होऊन रिट्रेस झाली किंवा एक फॉल तुम्हाला या ठिकाणी प्राइस मध्ये बघायला मिळाला. बट जो काही फॉल आलाय तर प्राइसने होल्ड केलं एक्झॅक्टली त्याच सपोर्ट ट्रेंड लाईनला, जे आपण तुम्ही बघू शकता की प्रिव्हियस लोज जॉईन करून आपण एक सपोर्ट ट्रेंड लाईन या ठिकाणी ड्रॉ करून ठेवलेली होती आणि एक्झॅक्टली प्राइसने त्याच सपोर्ट ट्रेंड लाईनला सपोर्ट घेतलेला आहे. सो प्राइस जर कधी या सपोर्ट ट्रेंड लाईनला होल्ड करते तर डेफिनेटली प्राइस परत अपसाइड मूव्ह करू शकते. बट अल्टिमेटली जर कधी ब्रेक झाली तर एक छान फॉल आपल्याला या ठिकाणी निफ्टीमध्ये परत बघायला मिळू शकतो. सो या सर्व गोष्टी आपण अनालाइज करू. त्यापूर्वी जर आपण बघितलं की युएस मार्केट्समध्ये काय झालंय, तर काल युएस मार्केट जे आहेत ते गॅप अप ओपन झाले आणि छान सस्टेन सुद्धा होताना आपल्याला या ठिकाणी दिसले. सो तुम्ही बघू शकता S&P गॅप अप ओपन झाले आणि त्या ठिकाणी पॉझिटिव्ह मध्येच क्लोज होताना आपल्याला बघायला मिळाले. त्यानंतर डावजोन्स सुद्धा आणि या ठिकाणी नॅसडॅक सुद्धा. सो येस, थोडंसं पॉझिटिव्ह होतं, पॉझिटिव्ह सेंटिमेंट होतं या ठिकाणी युएस मार्केट्समध्ये काल. त्यानंतर आपण बघितलं डॉलर इंडेक्स थोडंसं फ्लॅट ट्रेड करतं, US 10 year बॉन्ड सुद्धा फ्लॅट ट्रेड करताय. त्यानंतर ब्रेड क्रूड बघितलं तर ते थोडंसं या ठिकाणी बाउन्स करण्याचा प्रयत्न या ठिकाणी ब्रेड क्रूड मध्ये होतोय. थोडंसं बाउन्स येण्याची शक्यता आहे. जर आला तर बघूया याचा इम्पॅक्ट मार्केटवरती कसं होऊ शकतो. त्यानंतर जर व्होलॅटिलिटी इंडेक्स जर बघितलं, इंडिया विक्स जर आपण बघितलं तर इंडिया विक्स जवळपास 15च्या आसपासच आहे आणि मी वारंवार प्रत्येक इन्साइटमध्ये तुम्हाला हेच सांगतो की मार्केट्स चांगलं परफॉर्म करून सुद्धा जर विक्स जास्त आहे आणि तुम्ही बघू पण शकता की कालचं काही कालचं ट्रेडिंग सेशन होतं त्यामध्ये सुद्धा खूप छान व्होलॅटिलिटी किंवा अस्थिरता होती. तर डेफिनेटली जी व्होलॅटिलिटी आहे ती छान संधी निर्माण करते मार्केटमध्ये ड्युरिंग ट्रेडिंग सेशन. बट हा ती व्होलॅटिलिटी तुम्हाला त्या व्होलॅटिलिटीशी तुम्हाला अडॅप्ट होणं पण फार महत्त्वाचं आहे, कारण ते जर तुम्हाला ते स्किल नसेल तुमच्यामध्ये तर मे बी इट कॅन लीड टू लॉसेस. तर ते डेफिनेटली तुम्ही लॉसेस करू शकता अशा अस्थिर मार्केटमध्ये. तर थोडंसं या ठिकाणी कमी आणि लाईट क्वांटिटी सोबत तुम्ही सध्या ट्रेड केलं पाहिजे. ओके. त्यानंतर जर बघितलं गिफ्ट निफ्टी कुठे आहे, तर गिफ्ट निफ्टी सध्या ट्रेड करते 22,053 या लेवलच्या आसपास, जे आपल्याला आज एक 20-30 पॉईंटचा गॅप अप सजेस्ट करतो. म्हणजे मोस्टली आपण फ्लॅट सुद्धा आज ओपन करू शकतो किंवा जर काही डेटा जसा असेल तर गॅप डाऊन सुद्धा ओपन होऊ शकतो. जर डेटा जर बघितला तर 22,000ला जे आहे ते छान कॉलमध्ये बिल्डअप आहे. तुम्ही बघू शकता पीसीआर जवळपास 0.8 आहे आणि हे थोडंसं जास्त बेरिश नाही बट थोडंसं डेफिनेटली बेरिश नक्की आहे निफ्टीसाठी. तर बघूया छोट्या टाइम फ्रेमवर आज आपण कशा प्रकारे प्लॅन करू शकतो. सो लुक ॲट हिअर, एक सपोर्ट ट्रेंड लाईन आहे, फार सिंपल अनालिसिस आहे. जर कधी ही सपोर्ट ट्रेंड लाईन डाऊन साईड जर ब्रेक झाली किंवा सरळ तुम्हाला 21,880 या लेवलच्या खाली जर कधी क्लोज मिळतो, 21,880 या लेवलच्या खाली जर तुम्हाला क्लोज मिळाला तर जे काही टार्गेट असेल ते 21,800 आणि त्यानंतर 21,700 असे दोन टार्गेट्स त्या ठिकाणी तुम्हाला डाऊन साईड निफ्टीमध्ये मिळू शकतात. त्यानंतर जर कधी प्राइस या लेवलला ब्रेक करते, हा जो कालच्या दिवसाचा हाय आहे किंवा तुम्ही म्हणू शकता की 22,020 या लेवलला जर प्राइस वरच्या दिशेत ब्रेक करून जर छान क्लोज देईल या लेवलच्या वर, तर तुम्ही 22,100 हे सुद्धा टार्गेट्स या ठिकाणी अपसाइड एक्सपेक्ट करू शकता. सो सिंपल अनालिसिस आहे निफ्टीमध्ये. आज निफ्टीची एक्सपायरी आहे, सो थोडीशी व्होलॅटिलिटी डेफिनेटली असणार आहे. बट मोमेंटम जर आला तर तो कधी येईल, जर कधी ह्या लेवल्स, ही लेवल डाऊन साईड आणि ही लेवल अपसाईड जर कधी ब्रेक झाली तर या ठिकाणी डेफिनेटली मोमेंटम येऊ शकतो. सो तुम्हाला एकतर या लेवलच्या वर एक छान कॅन्डल वर क्लोज पाहिजे किंवा या लेवलच्या खाली छान कॅन्डल क्लोज हवी आहे, तर डेफिनेटली एक डाऊन साईड किंवा इथे वर अपसाईड मोमेंट तुम्ही या ठिकाणी निफ्टीमध्ये बघू शकता. सो अशा प्रकारे तुम्हाला निफ्टीसाठी आज प्लॅन करायचा सिंपल अनालिसिस आहे. आणि जर कधी प्राइस या रेंजमध्येच राहील तर मग मे बी आपण आज थोडंसं ब्रेक घ्यायला हवं आणि आज काहीच ट्रेड या ठिकाणी निफ्टीमध्ये मे बी जनरेट नाही होऊ शकत. आणि आरबीआयची पॉलिसी आहे जसं मी सांगितलं, तर त्यामुळे प्राइस फ्लॅट ट्रेड करण्याची खूप जास्त शक्यता या ठिकाणी आज आहे.
त्यानंतर जर बघितलं बँक निफ्टीमध्ये, तर बँक निफ्टी ऑलरेडी रेंजमध्येच आहे. तुम्ही बघू शकता जी रेंज आपण काल मार्क केली आहे तर त्या रेंजमध्येच बँक निफ्टी आहे आणि ती रेंज अजूनही ब्रेक नाही केली आहे. सो 46,000 46,000 ही जी लेवल आहे ती अतिशय टफ आहे बँक निफ्टीसाठी ब्रेक करणं. तर तुम्ही बघू शकता की 46,000ला जसं प्राइस येते तर वारंवार प्राइसला या ठिकाणी या लेवल पासून रिजेक्शन फेस होतंय किंवा रेजिस्टन्स फेस होतोय. सो प्राइस जर परत इथे येऊन जर या लेवलच्या वर जर या ठिकाणी छान क्लोज दिला तर डेफिनेटली प्राइस वरच्या दिशेत आपल्याला एक शॉर्ट कव्हरिंग मुवमेंट बघायला मिळेल. बट प्राइस परत इथे येऊन जर रिव्हर्सल मिळतोय तर तुम्ही परत या लोअर लेवलचं टार्गेट या ठिकाणी डिफाईन करू शकता बँक निफ्टीमध्ये स्पेशली. ओके, आणि बँक निफ्टी जे आहे ते तर तुम्ही काल बघितलं असेल की निफ्टीमध्ये जे काही गॅप अप ओपन झाला निफ्टी आणि बँक निफ्टी त्या तुलनेत ओपन झालं नाही, याचा अर्थ असा आहे की निफ्टी थोडंसं डेफिनेटली आउट परफॉर्म करते बट बँक्स त्याला सपोर्ट करत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मिड कॅप स्टॉक सुद्धा या ठिकाणी सपोर्ट करत नाहीयेत. सो जर आपण याचा चार्ट जर बघितला मिड कॅपचा तर मिड कॅपमध्ये पण फारसा गॅप अप किंवा त्या प्रमाणात मुवमेंट नव्हती ज्या प्रमाणात निफ्टीमध्ये आहे. सो निफ्टीला जर वर जायचं असेल तर त्याला डेफिनेटली बँक निफ्टी मिड कॅप निफ्टी या सेक्टर्सची डेफिनेटली या ठिकाणी जोड असायला हवी तरच निफ्टी या ठिकाणी अपवरच्या दिशेत मुवमेंट करू शकेल. ओके, नाहीतर अल्टिमेटली थोडंसं माझा व्ह्यू ऑलरेडी मिड कॅप निफ्टीमध्ये बेरिशच आहे. कारण जर स्टुडंट्सला माहिती आहे एक प्रॉपर एंडिंग डायगोनल ट्रायंगल या ठिकाणी मला इथे दिसतंय. जर आपण बघितलं मिड कॅप निफ्टीमध्ये तर छान एंडिंग डायगोनल ट्रायंगल आहे आणि त्यानंतर डायव्हर्जन्सेस सुद्धा तुम्हाला या ठिकाणी विजिबल आहेत. सो मिड कॅप निफ्टी ऑलरेडी बेरिश आहे मी मिड कॅप निफ्टीवरती, बट या निफ्टीमुळे ते थोडंसं होल्ड करू शकतं. सो बघणं फार महत्वाचं आहे की जसं मी मागच्या इन्साइट्समध्ये पण बोललो होते की येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला हे क्लिअर होणार आहे की प्राइस कोणत्या दिशेत या ठिकाणी मुवमेंट करू शकते पुढे येणाऱ्या दिवसांसाठी. सो आता तरी प्राइस जी इन्व्हर्टेड हॅमर आहे त्या इन्व्हर्टेड हॅमरच्या मध्येच या ठिकाणी ट्रेड करताना आपल्याला दिसते. तुम्ही बघू शकता की हा हाय आहे आणि त्यानंतर नेक्स्ट हा जो लो आहे. सो ह्या एक झोन मध्येच इन्व्हर्टेड हॅमर मध्येच या ठिकाणी प्राइस सध्या 2-3 दिवसांपासून आहे. जसं प्राइस याच्या बाहेर निघेल वर किंवा खाली छान मोमेंटम तुम्हाला डेफिनेटली नक्की बघायला मिळणार आहे. सो तुम्हाला बस पेशंटली त्या ब्रेकआउटचा किंवा त्या लेवलच्या त्या दोन्ही लेवलच्या वर किंवा खाली क्लोज होण्याची वेट करायचं आहे. ओके, सो आज निफ्टीची एक्सपायरी आहे, सर्वांनी जपून ट्रेड करा, ओव्हर एक्सपोज करू नका. एटीएम आणि इन द मनी सोबतच ऍट द मनी आणि इन द मनी सोबतच तुम्हाला या ठिकाणी ट्रेड करायचंय. आणि यस, आजचं ट्रेडिंग सेशन एन्जॉय करा, प्रॉपरली प्लॅन करा तुमचा ट्रेड आणि जसं प्लॅन केलं त्या प्रकारे एक्झिक्यूट करा. भेटूया आपण नेक्स्ट इन्साइट्स मध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच एव्हरीवन. हॅव अ नाईस डे अँड टेक केअर.